रामराम मंडळी, मी पोपटराव शामराव खोसे, राहणार मोलठण, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. आज मी तुम्हाला एक उजाळा पाठीमागच्या विषयाचा जो आहे तो सांगणार आहे. कारण कर्जत जामखेडमध्ये जी एक क्रांतीला सुरुवात झाली होती तर ती म्हणजे अहिल्यादेवी महिला सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी. रंजना ओंकार पाटील ह्या आमदारकीसाठी या मतदारसंघात लढत होत्या आणि 90-92च्या दरम्यान अहिल्यादेवी महिला साखर कारखाने काढण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. विशेष म्हणजे या कारखान्याचं नाव देत असताना आणि कारखाना काढायचा हे रंजना पाटलाच्या डोक्यात आलं त्यावेळेस आम्हाला साथ देणारे डॉक्टर कुमार सत्तुरशी होते आणि देशात पंतप्रधान चंद्रशेखर होते. त्या कालखंडामध्ये ताई मोलठणला आल्या आणि या संदर्भात संकल्पना सांगितली. मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं, सहकारी साखर कारखाने फार निघालेत परंतु महिलांचा कारखाना कुठे निघालेला नाही. तेव्हा अहिल्यादेवी महिला सहकारी साखर कारखाना आपण काढू, अहिल्यादेवींचं नाव देऊ. आपण चोंडीला जातच होतो, आम्ही त्यावेळेस चोंडीला जायचो. अहिल्यादेवींच्यामुळे आम्ही मतदारसंघात अहिल्यादेवींच्या प्रेरणेने प्रचार करत होतो त्यांच्या विचाराच्या, आणि म्हणून तो निर्णय झाला आणि रंजना पाटील यांनी तो प्रस्ताव अहिल्यादेवी महिला सहकारी साखर कारखाना म्हणून दाखल केला. यामध्ये महिला सभासद होत्या, महिला संचालक बोर्डात होत्या, चेअरमन ही महिलाच. आणि हा आशिया खंडातला नव्हे तर जगातला पहिला प्रयोग होता आणि त्याला चंद्रशेखर यांच्याकडून आम्हाला हिरवा कंदील मिळाला आणि कामाला सुरुवात झाली. हे काम करत असताना महिलांच्या नावावर त्यावेळेस जमीन नव्हती आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा महिलांच्या नावावर जमिनी केल्या. कारण ते सभासद असण्यासाठी महिलांची गरज होती जमीन असण्याची. महिलांच्या नावाचे त्यावेळेस जमीन करायला सुरुवात झाली आणि म्हणून पहिली सुरुवात ही महिलांच्या नावावर जमीन व्हायची कर्जत जामखेड या मतदारसंघात झाली. त्याच वेळेस पवारसाहेबांचे, आता ते मोठे विचाराचे माणसे, त्यांच्याही डोक्यात असेल किंवा त्यांचे असेल पण योगायोग म्हणा, ते अहिल्यादेवी महिला सहकारी साखर कारखाना काढायला सुरुवात झाली. त्याचे शेअर्स गोळा करायला ते पाहिल्यानंतर शरद पवारांनी सहकारामध्ये महिलांना संधी दिली आणि तोपर्यंत सहकारात महिलांना मतदानाचाही अधिकार नव्हता आणि मग त्या 92 सालापासून पुढं त्या महिलांना अधिकार आले. ही मोठी सामान्य कार्यकर्त्यांच्या जी धडपड होती त्यातून ही चळवळ उभारत होती. आणि त्याच वेळेस गिरोलीचे परमेश्वर महाराज खोसे, शेतकरी संघटनेचे आरणगावचे अंबादासजी राऊत आणि त्याचप्रमाणे तिंफळे होते फकरावाचे, किसनराव होते हळगावचे आणि पारे मामा होते आरणगावचे. अशीच मंडळी बरेच जण होते आणि आम्ही हे सुरुवात केली. साधी माणसं भाकरी पदरच्या खायच्या, फिरायला गाड्या नव्हत्या, कोणी सायकलवर, कोणी अंबादासरावांची मोटरसायकल होती त्यामुळे गाडीला ताण तोडायचा. रंजनाताईच्या मालकाकडून आम्ही राजदूत आणली होती, त्याच्यावर आम्ही फिरायचो आणि असं करून ते उभारीला आलं. फार मोठी प्रगती झाली. पण राजकीय मंडळींना हे पटत नव्हतं. पण कैलास असे आबासाहेब निंबाळकरांनी एक फार मोठी साथ त्या काळामध्ये दिली. कुमार सत्तुरशी आणि आबासाहेब निंबाळकर हे 2 टोक होते, पण सहकारामध्ये यांनी साथ दिली आणि एक कारखाना उभा राहतो शेतकऱ्याचा आणि त्या उभा राहणं गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी सहकार्य केलं. विशेष म्हणजे एक घटना झाली की हळगावसारख्या ठिकाणी साखर कारखाना कसं काय नव्हतं आणि एक हळगाव ना कुठं ते तलाव ना पाण्याची व्यवस्था असं संकल्पना होते. परंतु आम्ही मलठणकरांनी शिना नदीचे वाळू वाचवल्यामुळं तिथं पाणी साठा भरपूर होता आणि 2-3 किलोमीटरवर पाईपलाईन करून आम्ही साखर कारखान्याला पाणी नेणार होतो. पण विरोधक प्रचार करत होते, अरे हळगावला कुठं कारखाना होतो का, हळगावला काय होतं. आज तिथे कारखाना उभा आहे परंतु तो खाजगी क्षेत्रातला आहे. आणि आमच्या काळामध्ये त्यावेळेस आम्ही जी लढाई केली, सुरुवात केली, पण रंजना पाटील आमदार होतील ह्या भीतीने बऱ्याच लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. शेअर्स गोळा झाले, महिला सभासद झाल्या. त्याचप्रमाणे डायरेक्टर बोर्डातही महिलाच होत्या आणि जिल्हा बँकेत खातं उघडायचं ठरलं त्यावेळेस खातंही उघडलं रंजना पाटलांनी
आणि पुढे 3-4 वर्ष 2-3 वर्षानंतर सरकार बदलली आणि योगायोगाने जॉर्ज फर्नांडिस हे जॉर्ज फर्नांडिस हे संरक्षण मंत्री होते, प्रमिला दंड होते आणि जॉर्ज फर्नांडिस यांना आम्ही बोलवलं. जामखेडच्या तिथं मोठी सभा घेतली आणि शेजारचे सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन वगैरे हे वैतागायचे. त्याचं कारण असं होतं की त्यांचा ऊस आता इथून कमी होईल. परंतु साहेबराव दरेकर, शेजारचे करमाळा तालुक्यातले काही मंडळी आणि डॉक्टर गदार यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यांनाही लोक सांगत होते, पण त्यांनी केलं, सोलेदादांनी केलं. परंतु पुढं तो विषय राजकारणी लोकांनी फाडीत नेला आणि मग अहिल्यादेवीची चळवळ तर आम्ही सुरू केली होती. अहिल्यादेवींचं मंदिर वाचावं, अहिल्यादेवींची प्रेरणा लोकांपर्यंत पोहोचावं. त्यावेळेस मी दोन्ही तालुक्यात भाषणं देत. त्यावेळेस कुणालाही अहिल्यादेवीबद्दल माहीत नव्हतं. एवढा अभ्यास करून ते मांडणी करत होतो. आणि मात्र हे साखर कारखाना उभा करीत असताना रंजना पाटलालाही फार त्रास झाला, आर्थिक नुकसानही झाली. दिल्लीला जाणं येणं होतं. मी स्वतःही दिल्लीला गेलो होतो. 12-12ला आम्ही तिथे दिल्लीला होतो. आणि त्याच वेळेस चंद्रशेखर यांनी भेटही दिली. तिथं आम्हाला भेट मिळाली. नंतर शिंगाची मिळाली. नंतर जॉर्ज फर्नांडिसमुळे असं हा कालखंड. पण एक मला आनंदाची गोष्ट एक सांगावी लागते का, निदान कर्जत जामखेडमध्ये संकल्पना तरी आली की महिला काय कारखाना उभा करू शकतात. महिला शेती क्षेत्रात प्रगती. आणि तेव्हापासून 7-12चं नाव महिलांचं आलं. आणि विशेष करून काळे, मोहनराव काळे, त्यांचं नाव उल्लेख माझ्याकडून राहिला. त्यांनी फार त्रास घेतला आणि त्यांनी स्वतःची 5 एकर जमीन रंजना पाटलाच्या नावावर करून दिली. पुढे तो कारखाना झाला नाही. अडचणी आल्या, सरकारं बदलली, प्रवृत्ती बदलल्या कार्यकर्त्यांच्या. पण आम्ही हे सगळे एकजीवाने राहिलो, परंतु यश आलं नाही. आणि पुढे रंजना पाटलाने येऊन ती जमीन स्वतः कर्जतला येऊन जामखेडला येऊन मोहनराव काळेंना परत केली. मोहनराव म्हणले आणि आम्हाला सांगितलं की आपण लढण्याला मजा नाही, सगळे साखर सम्राट आपल्याला विरोध करतायत. त्याचं कारण असं होतं की जगातला पहिला सहकारी साखर कारखाना एका महिलेने, विशेष करून जनता दलातल्या महिलेने काढला. याचा राग सगळ्यांना होता. म्हणून ही गोष्ट घडली नाही. पण असो, लढाई तर आम्ही चांगली लढलो.